राज्याचे दिवंगत नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचं 28 जानेवारीला बारामतीत विमान अपघातात निधन झालं. अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबासह महाराष्ट्राच्या राजकारणात दुःखाची लाट तयार झाली होती. अजित पवार यांच्या अपघातावर त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे मागील 2 महिन्यांपासून प्रश्न विचारत आहेत. अजित पवार यांचा हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा सुरू आहे. रोहित पवार यांनी प्रेस घेऊन व्हीएसआर कंपनीच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. तसेच अपघातासंदर्भात चौकशी पारदर्शक व्हावी ही मागणी देखील त्यांनी केली होती. आता अजित पवार यांच्या निधनाला 2 महिने पूर्ण झाले आहेत. पण हा अपघात की घातपात हा संशय अजून त्यांच्या मनातील दूर होत नाहीये. केंद्र सरकारच्या हवाई उड्डाण विभागाने अहवाल दिला होता. त्यात तांत्रिक गोष्टींवरती बोट ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर देखील रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर कारवाई करण्यात यावी व एफआयआर दाखल करावी अशी रोहित पवार यांनी मागणी केली होती. रोहित पवार यांनी बारामती, मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच राहुल गांधींपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर कर्नाटकातील बंगळुरू येथे दादांच्या अपघातासंदर्भात एफआयआर दाखल झाला आणि नंतर तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. रोहित पवार यांच्या या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण सखोल चौकशी करू असं आश्वासन दिलं. पण आता अधिवेशन संपलं आणि दादांना जाऊन 2 महिने पूर्ण देखील झाले. रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक पोस्ट केली आहे. रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की कुठल्याही दबावाला बळी न पडणारे आणि प्रामाणिक असे अधिकारी डीजीसीए मध्ये बोटावर मोजणे एवढेच आहेत, ज्यामध्ये फैज अहमद किदवई साहेबांचा समावेश होतो. तर दुसरीकडे व्हीएसआर सारख्या बोगस कंपन्यांना पायगाड्या घालणारे मनीष कुमार, श्वेता सिंग यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची डीजीसीए मध्ये अजिबात कमतरता देखील नाही. विमान मंत्र्यांचा विरोध डावलून स्पेशल ऑडिटच्या माध्यमातून व्हीएसआरची 4 लेअर जेट विमाने ग्राउंड करण्याचा निर्णय किदवई यांनी घेतला होता. व्हीएसआरला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत, तर दुसरीकडे मात्र मंत्र्यांचं न ऐकणारे, व्हीएसआरला न जुमानणारे किदवई साहेबांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची आज बदली होते, हे मात्र दुर्दैवच म्हणावं लागेल. डीजीसीएचे नवे प्रमुख कसे आहेत माहीत नाही, परंतु किदवई यांची झालेली बदली बघता केंद्रीय विमान उड्डाण मंत्री व्हीएसआरशी असलेले आपले व्यावहारिक संबंध टिकवण्यासाठी पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, हे मात्र नक्की, असं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या या पोस्टनंतर अमोल मिटकरी यांची देखील सोशल मीडिया पोस्ट समोर आले आहे. मिटकरी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की मरेपर्यंत एका बाबतीत अभिमान राहील. मी असा राजकीय नेता निवडला ज्या नेत्याच्या हातात गळ्यात भोंदूबाबाचे गंडे धागे नव्हते. स्वतःचं राजकीय भविष्य पुणे आश्रमात जे शोधत बसले नव्हते, कर्मकांड ज्योतिषी या थोतंडाला त्यांनी अवतीभोवती फिरकू दिलं नाही. या व्यक्तीला फक्त महाराष्ट्र पुरोगामी बनवायचा होता. दादा, मिस यू, असं अमोल मिटकर यांनी म्हटलंय. आता अजित पवार यांच्या अपघातास 2 महिने पूर्ण झाले तरी रोहित पवार आणि अमोल मिटकर यांच्या मनातील संशयाचं धुकं कमी होताना दिसत नाही. बाकी या विषयावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. पाहत राहा मुंबई तक.